Welcome to my YouTube channel Avinash Pawari MRS. Today we are going to study class 10th economic subject, chapter number 2, sectors of the Indian economy. And in it we are going to study primary, secondary and tertiary sectors in India. Graph 1 shows the production of goods and services in three sectors. This is shown for 2 years. In 1930, 73, 74 and 2013-14, we have used the data for these 2 years because the data are comparable and authentic. You can see how the total production has grown over the 40 years. आता इथे आपल्याला ग्राफ 1 पाहायला मिळतो. याच्यामध्ये आपल्याला प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयचे क्षेत्र आहेत. या क्षेत्रामधला हे तिन्ही क्षेत्राचं एक तुलना येथे दिलेली आहे आणि कशा पद्धतीने कोणत्या क्षेत्र आहे हे ते पहा. 1934 इथे ब्ल्यू रंगामधला प्राथमिक क्षेत्र आहे प्रायमरी, दुसरा रंग जो आहे रेड कलरचा तो आहे सेकंडरी आणि तिसरा ग्रीन कलर आहे टर्शरी. आणि इथे 1973-74मध्ये पहा जवळपास तिन्ही सेक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये टर्शरी सेक्टर थोडंसं जास्त आहे, त्या मानाने द्वितीय कमी आहे आणि प्राथमिक जास्त आहे. 13-14मध्ये तर मात्र फरकच आहे. साधारणतः प्रायमरी सेक्टर थोडंसं कमी आहे, त्याच्या मानाने दुसरं जास्त आहे ते सेकंडरी सेक्टर आणि ग्रीन कलरचा जो कलर आहे तो टर्शरी सेक्टर्स आहे. सो व्हॉट डज द कंपॅरिझन बिटवीन 1973-74 अँड 2013-14 शोज? व्हॉट कन्क्लुजन कॅन वी ड्रॉ फ्रॉम द कंपॅरिझन? लेट्स फाइंड आउट. रायझिंग इम्पॉर्टन्स ऑफ द टर्शरी सेक्टर इन प्रोडक्शन. तर आपण ग्राफ पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास हे जे आपण पाहिलेलं आहे की या तिन्ही सेक्टरमध्ये तिसरं जे सेक्टर आहे टर्शरी सेक्टर, याचं इम्पॉर्टन्स, याचं महत्त्व हे खूप वाढत गेलं. ओव्हर द 40 years between 1973-74 and 2013-14, while the production in all three sectors has increased, it has increased the most in tertiary sectors. आणि आपण जर 40 वर्षामध्ये जर पाहिलं 1973-74 ते 2013-14मध्ये जे उत्पन्न जे आहे ह्या तिन्ही सेक्टरमधलं वाढलेलं आपल्याला दिसतं, परंतु टर्शरी सेक्टरचं त्या मानाने जास्त वाढलेलं दिसतं. सो ॲज अ रिझल्ट इन द इयर 2013-14 the tertiary sector has emerged as largest producing sector in India, replacing the primary sector. आणि म्हणून 13-14मध्ये आपल्याला असं दिसतं की ती तृतीय क्षेत्र आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशासाठी उत्पादन देणारं हे क्षेत्र आहे आणि त्याने प्रायमरी सेक्टरची जागा आता घेतलेली आहे. वाय इज द टर्शरी सेक्टर बिकमिंग सो इम्पॉर्टंट इन इंडिया? देर कुड बी सेव्हरल रिझन. आणि मग भारतामध्ये हे जे तृतीय क्षेत्र आहे ते एवढं महत्त्वाचं का बनलं? ओके, त्याला काही कारणं असतील. तर पहिलं आहे, फर्स्ट, इन एनी कंट्री सेव्हरल सर्व्हिसेस सच एज हॉस्पिटल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पोस्ट, टेलिग्राफ सर्व्हिसेस, पोलीस स्टेशन, कोर्ट्स, विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस, municipal corporation, defense, transport, bank, insurance companies, etc. are required. This can be considered as the basic services. In a developing country, the government has to take responsibility for the provision of these services. विकसनशील देशामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिसेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मग ते दवाखाने असो, शैक्षणिक संस्था असो, त्याचबरोबर पोस्ट, टेलिग्राफ, पोलीस स्टेशन, कोर्ट, त्याचबरोबर गावामधले जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस असतात, ग्रामपंचायत वगैरे, किंवा नगरपालिकेमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनची नगरपालिकेची ऑफिस असतात, डिफेन्स आहे, संरक्षण खातं, ट्रान्सपोर्ट, बँक, त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनी, या मोठ्या प्रमाणात डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये विकसित गेले आणि म्हणून या क्षेत्राचं महत्त्व हे वाढत गेलं. सेकंड, द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिसेस सच ॲज ट्रान्सपोर्ट, ट्रेड, स्टोरेज अँड द लाईक. आता पहा, ज्या पद्धतीचा विकास हा प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रामध्ये झाला त्याच्यामुळेच जो विकास आहे तो तृतीय क्षेत्राचा पण झालेला आहे, टर्शरी सेक्टरचा झालेला आहे. मग त्याच्यामध्ये दळणवळण असेल, ट्रान्सपोर्ट असेल, किंवा व्यापार असेल, किंवा स्टोरेज हाऊस असतात, जसं काही धान्य साठवून ठेवण्यासाठी, किंवा कोणतंही पीक वस्तू आहे, किंवा शेतीमधलं पीक आहे ते साठवण्यासाठी स्टोरेज, अँड त्याच्यासारखे आणखी काही.
So as we have already seen, greater the development of primary sector and secondary sector, more would be the demand of such services. जेवढ्या प्रमाणात प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राचा विकास होईल तेवढ्या सर्व्हिसेस हे लागणार आहेत आणि त्याच्यामुळे टर्शरी सेक्टरचा विकास हा आपल्याला होताना दिसतो आहे. थर्ड, ॲज द इन्कम लेवल राईज, certain section of the people start demanding many more services like eating out, tourism, shopping, private hospital, private schools, professional trainings. You can see these changes quite sharply in city, especially in big city. या मोठमोठ्या शहरामध्ये किंवा आपल्याला काही शहरामध्ये असं पाहायला मिळतं की जसं लोकांची मागणी वाढत गेली तसं ह्या सेवा ह्या वाढत गेल्या. मग बाहेरला जेवायला जाणं किंवा पर्यटन म्हणूया, फिरायला जाणं, शॉपिंग करायला जाणं, मग प्रायव्हेट पद्धतीचे जे काही शाळा आहेत, दवाखाने आहेत, त्यानंतर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था असोत, मग ह्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळे टर्शरी सेक्टरची वाढ आपल्याला पाहायला मिळते. फोर्थ, ओव्हर द पास्ट डिकेड, so certain new services such as those based on the information and communication technology have become important and essential. The production of these services has been rising rapidly. In chapter 4 we shall see example of these new services and the reason of their expansion. चौथं महत्त्वाचं कारण म्हणून आपण म्हणूया की काही मागच्या दशकापासून माहिती तंत्रज्ञानाचं जे काही जाळं आहे ते विस्तारित गेलं. त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा यूज असेल, त्याचबरोबर इंटरनेटचा यूज असेल, ईमेल असेल, व्हॉईस मेल असेल, याचा उपयोग हा होऊ लागल्यामुळे ही जी सेवा वाढत गेल्यामुळे टर्शरी सेक्टरचा विकास होत गेला. त्याच्यामध्ये कॉल सेंटर्स असतील, त्याचबरोबर सॉफ्टवेअर कंपनीज असतील. However, you must remember that not all of this service sector is growing equally well. तरी आपण असं म्हणता येईल की हे जे तिन्ही जे सर्व्हिस सेक्टर्स आहेत ते समान प्रमाणात हे वाढलेले आपल्याला दिसत नाहीत. सर्व्हिस सेक्टर्स इन इंडिया एम्प्लॉईज मेनी डिफरंट काइंड्स ऑफ पीपल. आणि म्हणून ह्या तिसरं जे सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणतो, टर्शरी सेक्टर म्हणतो, त्याच्यामध्ये खूप साऱ्या भारतामधील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची कामंही मिळालेली आहेत. ॲट वन एंड देर आर लिमिटेड नंबर ऑफ सर्व्हिसेस दॅट एम्प्लॉय हायली स्किल्ड अँड एज्युकेशनल वर्कर. आता आपण म्हणूया एका बाजूला अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये जशा काही सेवा लागतात त्याच्यामध्ये अशी लोकं लागतात की ज्यांच्यामध्ये खूप सारं कौशल्य आहे किंवा ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे असेच कामगार लागतात. ॲट द अदर एंड देर आर व्हेरी लार्ज नंबर ऑफ वर्कर एंगेज्ड इन द सर्व्हिसेस सच ॲज स्मॉल शॉप्सकीपर, रिपेअर पर्सन, ट्रान्सपोर्ट पर्सन एक्सेट्रा. आणि दुसऱ्या बाजूला की मोठ्या प्रमाणात कामगार हे आपल्याला विविध सेवेमध्ये लागतात. त्याच्यामध्ये दुकानदार असतील किंवा जे रिपेअर करणारे, दुरुस्त करणारे व्यक्ती असतील किंवा ट्रान्सपोर्ट दळणवळणासाठी हे व्यक्ती लागतात. सो दीज पीपल बेअरली मॅनेज टू अर्न अ लिव्हिंग अँड इट दे परफॉर्म these services because no alternative opportunity for the work are available to them. Hence, only part of this sector is growing in importance. You shall read more about this in the next section. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण म्हणूया की लोकांना जीवन जगण्यासाठी ह्या सर्व्हिसेसमध्ये काम करावं लागतं, कारण त्यांच्याकडे दुसरी कोणती संधी नाही आहे काम करण्याची. आणि म्हणून जे काम अवेलेबल आहे, मग ते रिपेअरचं असो, बरोबर आहे, मग ते कोणतंही काम असो ते त्यांना करतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम असो किंवा दुकान छोटे छोटे टाकण्याचं काम असो, ते हे काम त्यांना करावंच लागत आहे. तर ह्यामुळे टर्शरी सेक्टरचा आपल्याला विकास पाहायला मिळतो. वेअर आर द मोस्ट पीपल एम्प्लॉईड, सगळ्यात जास्त लोक कुठे काम करतात. सो ग्राफ डू प्रेझेंट द पर्सेंटेज ऑफ शेअर ऑफ 3 सेक्टर्स इन GDP. ग्राफ 2मध्ये आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे की किती प्रमाणात या तिन्ही सेक्टरचा वाटा जो आहे तो GDPमध्ये आहे. GDPमध्ये आपण पाहिलं होतं ना, सकल घरेलू उत्पादन, म्हणजे राष्ट्राचं जे उत्पन्न आहे ते थोडक्यामध्ये काढलं जातं. जसं जी व्हॅल्यू ऑफ फायनल गुड आहे त्याची सम केली जाते तिन्ही सेक्टरची आणि एकत्रित बेरीज करून आपण पाहिलं होतं की सकल घरेलू उत्पादन किंवा एकूण घरगुती उत्पादनाचा देशाच्या अर्थव्यवस्था ही आपण कशी आहे याच्यावरून ठरली जाते. सो नाव यू कॅन डायरेक्टली सी द चेंजिंग इम्पॉर्टन्स ऑफ द सेक्टर ओव्हर द 40 years. आणि मग ह्या मागच्या 40 वर्षामध्ये कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत हेही आपल्याला पाहायला मिळतं. हा आहे ग्राफ 2. इथे आता तुम्ही ग्राफ 2 पाहत आहेत. शेअर ऑफ सेक्टर इन GDP, या तिन्ही सेक्टरचा GDPमध्ये किती वेटी वाटा आहे राष्ट्राच्या जी अर्थव्यवस्था आहे त्या तिन्ही सेक्टरची व्हॅल्यू जी आहे
फायनल गुडची सर्व्हिसेसची जी व्हॅल्यू आहे त्याची एकत्रीकरण करून सांगितलं मी मागाशी, त्या पद्धतीने 1973-74, 2013-14 आणि मग हे 0, 10, 20, 40 हे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. तर 73-74ला पहा जवळपास 40% प्रायमरी सेक्टरचा वाटा होता. 40 ते 50 म्हणजे 10% वाटा सेकंडरी सेक्टरचा होता. 50 ते जवळपास 50-52 ते 100पर्यंत म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त वाटा हा टर्शरी सेक्टरचा आहे. आणि याच्यामध्ये प्रायमरी जो कलर आहे तो ब्ल्यू आहे, रेड कलर सेकंडरी आणि ग्रीन कलर टर्शरी. 13-14मध्ये तर पहा प्रायमरी सेक्टरचा वाटा कमी झालेला दिसतो आहे 10%. सेकंडरी सेक्टरचा वाटा मात्र वाढलेला असतो जवळपास 12पासून तर 32पर्यंत, साधारणतः 32 ते 30, आणि उर्वरित जवळपास 70% वाटा हा टर्शरी सेक्टरचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने हा जो बदल आहे तो आपल्याला बदल पाहायला मिळतो आहे. अ रिमार्केबल फॅक्ट about India is that while there has been a change in the share of three sectors in GDP, similar shift has not taken place in the employment. आता मोठ्या प्रमाणात GDPमध्ये वाटा आपल्याला टर्शरी सेक्टरचा पहिल्यांदाही होता आणि जवळपास 13-14ला तर तो खूप वाटा जवळपास 70%पर्यंत गेला. परंतु हा जो शिफ्ट आहे, हा जो बदल आहे तो लोकांना रोजगार देण्यामध्ये झालेला नाही आहे. So graph 3 shows that the share of employment in the three sector in 1977-78 and 2017-18, the primary sector continues to be the largest employer ever now. आणि म्हणून आपल्याला खाली आता ग्राफ 3 पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये 1977-78 आणि 2017-18ची तुलना आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जॉब्स आपल्याला 1977-78मध्ये कुठे होते पाहायला मिळतात. पहा हा ब्ल्यू कलरचा ग्राफ प्रायमरी सेक्टरचा आहे. इथे कलर्स आहेत. ब्ल्यू कलर जो आहे तो प्रायमरी सेक्टरचा आहे. द्वितीय सेक्टर्स सेकंडरी सेक्टर्सचे 11% आणि 18%, 1977-78 आणि 2017-18मध्ये पण तसंच आहे. प्रायमरी सेक्टरने जो काही एम्प्लॉयमेंट दिलेला आहे, रोजगार दिलेला आहे, त्याचं प्रमाण जवळपास 49%च्या आसपास आहे. आणि सेकंडरी सेक्टरने 25% आणि 31% हे जवळ म्हणूया आपण की टर्शरी सेक्टरने हा एम्प्लॉयमेंट, या तिन्ही सेक्टरमधलं हे एम्प्लॉयमेंट आपण पाहिलं तर एकंदरीत आपल्या असं लक्षात येईल की प्रायमरी सेक्टर कंटिन्यूज टू बी द लार्जेस्ट एम्प्लॉयर इवन नाव, की मोठ्या प्रमाणात प्राथमिक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राने जास्तीत जास्त रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. वाय डिडंट सिमिलर शिफ्ट आउट द प्रायमरी सेक्टर हॅपन इन केस ऑफ द एम्प्लॉयमेंट. मग ज्या पद्धतीने टर्शरी सेक्टरने मोठ्या प्रमाणात GDPमध्ये वाटा घेतलेला आहे, आपण असं पाहिलं की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बदल झाला, टर्शरी सेक्टरचा जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स हा वाढत गेला, त्या पद्धतीने शिफ्ट एम्प्लॉयमेंटमध्ये का झालं नाही? इट इज बिकॉज नॉट इनफ जॉब्स वेअर क्रिएटेड इन द सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर. कारण द्वितीय आणि सेकंडरी अँड टर्शरी सेक्टरमध्ये तेवढ्या प्रमाणात जॉब हे तयार झालेले नाही आहेत. जॉब ऑपॉर्च्युनिटीज, कामाच्या संधी ह्या उपलब्ध झालेल्या नाही आहेत. सो even though industrial output or the production of good went up by the more than 9 times during the period, employment industry went up by the around 3 times. The same applies to the tertiary sector as well. आणि मग आपल्याला म्हणूया की इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने प्रोडक्शन हे वाढत गेलं, 9 पटीने प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये वाढत गेलं, त्या पद्धतीने इंडस्ट्रीमधला जे काही एम्प्लॉयमेंट आहे किंवा जी रोजगारी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये मिळते ती 3 पटीनेच वाढत गेली. प्रोडक्शन 9 पटीने वाढत गेलं, परंतु जे रोजगार जे आहेत, कामाला लागणारे लोक जे आहेत ते फक्त 3 पटीने वाढत गेले. द सॅम applies to the tertiary sector as well. While the production in the service sector rose by 14 times, employment in the service sector rose around 5 times. त्याचबरोबर आपण म्हणूया टर्शरी सेक्टरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये पण असं झालेलं आहे. प्रोडक्शन जे आहे, उत्पादन आहे ज्या वस्तूचं किंवा GDPमध्ये यांनी जो वाटा होत झालेला आहे, हे जे क्षेत्र आहे हे 14% आपण म्हणूया प्रोडक्शन याचं वाढलं, परंतु रोजगार याच्यामध्ये फक्त 5 पटीने वाढले गेले. As a result, more than half of the workers in the country are working in the primary sector, mainly in agriculture, producing only about 1/6 of the GDP. आणि म्हणून आपण म्हणूया की अशा पद्धतीने जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कामगार आपल्याला हे प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करताना दिसतात. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये हे काम करतात आणि GDPमध्ये यांचा उत्पन्नाचा जो काही वाटा आहे तो जवळपास 1/6 इतका आहे, म्हणजे जवळपास
क्वार्टर टू GDP आहे असं आपण म्हणूया. इन कॉन्ट्रास्ट टू द इन कॉन्ट्रास्ट टू दिस सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर प्रोड्यूस द रेस्ट ऑफ प्रोड्यूस वेअर दे एम्प्लॉय लेस अबाउट हाफ द पीपल. त्याचबरोबर आपण म्हणूया सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये, परंतु जो उर्वरित वाटा आहे जवळपास 75-80% वाटा जो आहे GDPमध्ये ह्या सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमधून हा होत असतो, परंतु तिथे निम्म्यापेक्षा जास्त लोकांना रोजगार हा मिळत आहे. सो डज दिस मीन दॅट वर्कर इन ॲग्रिकल्चर आर नॉट प्रोड्युसिंग ॲज मच ॲज दिस कुड. मग आपल्याला असं लक्षात येईल की जे शेतीमध्ये काम करतात त्यांचं उत्पन्न जास्त उत्पादन त्यांना काढता येत नाही का. सो व्हॉट इट मीन्स दॅट देअर आर मोर पीपल इन ॲग्रिकल्चर दॅन इज नेसेसरी. मग आपल्याला असं म्हणता येईल की शेतीमध्ये काम करणारे लोक गरजेपेक्षा तिथे जास्त आहेत. सो इवन इफ मूव अ फ्यू पीपल आउट प्रोडक्शन विल नॉट बी अफेक्टेड. जर आपण शेतीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यातील काही संख्या जर कमी केली तरी उत्पादनावर काही फरक पडणार नाही. इन अदर वर्ड, वर्कर इन ॲग्रिकल्चर सेक्टर आर अंडर एम्प्लॉईड. आपल्याला दुसऱ्या अशा शब्दात असं म्हणता येईल की जे कामगार शेतीमध्ये काम करतात ते अंडर एम्प्लॉईड आहेत, म्हणजे अल्प बेरोजगारी आहेत. याचं उदाहरण आपल्याला खाली पाहणारच आहोत आपण. अंडर एम्प्लॉईड म्हणजे काय. फॉर इन्स्टन्स टेक द केस ऑफ स्मॉल फार्मर लक्ष्मी ओविंग about 2 hectares of unirrigated land dependent only on rain and growing crops like jowar and अरहर. आता लक्ष्मी ही एक तिच्याकडे 2 एकर ही अनइरिगेटेड म्हणजे सिंचित नसलेली, असिंचित म्हणूया आपण, जसं जिरायत जमीन आहे तिच्याकडे. आणि ती जी जिरायत जमीन आहे ती पावसावर अवलंबून आहे आणि तिने जे पीक घेतलेलं आहे ते ज्वार आणि अरहर घेतलेलं आहे. ऑल 5 मेंबर ऑफ द फॅमिली, हर फॅमिली वर्क इन द प्लॉट थ्रू आउट द इयर. वाय. तिचे घरातले सगळे जे लोक आहेत, लक्ष्मीच्या घरातले 5 लोक आहेत, सगळेजण त्या शेतामध्ये काम करतात. का बरं. दे हॅव नो वेअर एल्स टू गो फॉर वर्क. यू विल सी दॅट एव्हरीवन इज वर्किंग, नन रिमेन आयडल, बट इन ॲक्च्युअल फॅक्ट देअर लेबर एफर्ट गेट डिवायडेड. आता सगळेजण आपल्याला दिसत आहेत की कोणी मोकळं, आयडियल म्हणजे काय, कोणी मोकळं बसत नाही, सगळेजण कामाला जात आहेत. बरोबर आहे. पण त्यांचं जे काही श्रम प्रयत्न जो आहे, लेबर एफर्ट म्हणजे काय, त्यांनी केलेले जे श्रम, 5 लोकांनी केलेले श्रम केलेले आहे, ते श्रमाचे प्रयत्न हे डिवाईड झालेले आहेत, हे विभागले गेलेले आहेत. ईच वन इज डुईंग सम वर्क बट नो वन इज फुल्ली एम्प्लॉईड. सगळेजण मिळून 5 लोक काही ना काही शेतीत कामं करतात, परंतु त्या 5 व्यक्तीतला कोणताही व्यक्ती हा पूर्णपणे आपण म्हणूया ज्याला एम्प्लॉईड नाही आहे किंवा त्याला काम हे नाही आहे. सो दिस इज द सिच्युएशन ऑफ अंडर एम्प्लॉयमेंट. आणि यालाच अंडर एम्प्लॉयमेंटची परिस्थिती असं म्हणतात. वेअर द पीपल आर ॲपरंटली वर्किंग बट ऑल ऑफ देम आर मेड टू वर्क लेस दॅन देअर पोटेन्शियल. म्हणून आपल्याला ह्या अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये असं दिसतं की सगळे लोक आपल्याला वरवर असं दिसतात की काम करतात. बरोबर आहे. परंतु where the people are apparently working but all of them are made to work less than their potentially. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जेवढी क्षमता आहे आपल्या क्षमतेपेक्षा ते लोक सगळे कमी काम करतात. सो दिस काइंड ऑफ अंडर एम्प्लॉयमेंट इज हिडन इन कॉन्ट्रास्ट समवन हू डज नॉट हॅव जॉब. आणि मग हे जे प्रकारची अल्प बेरोजगारी आहे ती आपण म्हणूया हिडन स्वरूपात आहे, लपलेली स्वरूपात आहे. इन कॉन्ट्रास्ट टू समवन हू डज नॉट हॅव जॉब. आता ज्याला हे कशाच्या विरोधी आहे, ज्याला जॉबच नाही आहे त्याच्या विरोधी आहे. ज्याला जॉब नाही तोही काम करत नाही आणि 5 लोक शेतीमध्ये काम करतात, त्यांच्या क्षमतेपेक्षा ते कमी काम करतात. म्हणजे ही प्रकारे एक अंडर एम्प्लॉयमेंट आहे. अँड इज क्लिअरली विजिबल अनएम्प्लॉईड, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड डिस्गाईज एम्प्लॉयमेंट. आता आपण म्हणूया की दिस काइंड ऑफ अंडर एम्प्लॉयमेंट इज हिडन इन अ कॉन्ट्रास्ट टू समवन हू डज नॉट हॅव अ जॉब अँड क्लिअरली विजिबल अनएम्प्लॉईड. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की हे शेतीमध्ये 5 लोक कामतात, त्यांच्या क्षमतेपेक्षा त्या कमी काम करतात, म्हणजेच ते अल्प आपण म्हणूया बेरोजगारी त्यांच्यामध्ये आहे. आणि ही जी अल्प बेरोजगारी आहे ही छुपी स्वरूपात आहे, लपलेली स्वरूपात आहे. जसं काही लोकांना जॉबच नाही आहे, ते आपल्याला क्लिअरली दिसतं की यांना जॉब नाही, हे काहीच करत नाहीत,
तरी आपण म्हणूया हे बेरोजगार आहेत. आणि म्हणूनच याला आपण म्हणूया ही एक लपलेली अल्प बेरोजगारी आहे. सो नाव सपोजिंग अ लँडलॉर्ड सुखराम comes and hire one or two member of the family to work on his land. Lakshmi's family is now able to earn some extra income through wages. आता सुखरामकडे काही जमीन आहे. तो एक मोठा खूप सारी जमीन आहे. आता सुखरामकडे या लक्ष्मीच्या फॅमिलीमधले काही लोक आले, 1 ते 2 मेंबर फॅमिलीमधले आले आणि तिथे ते काम करू लागले. आता लक्ष्मीच्या फॅमिलीचा जो काय आहे, जे पूर्वी 5ही लोक त्या शेतामध्ये काम करत होते, आता त्यातले 2 लोक जे सुखरामकडे काम करतात, त्याच्यामुळे लक्ष्मीच्या घरातला जो इन्कम आहे तो वाढलेला आहे. कारण त्यांना वेजेस म्हणजे रोजंदारी वाढलेली आहे. सिन्स यू डू नॉट नीड टू 5 पीपल टू लुक आफ्टर दॅट स्मॉल प्लॉट, 2 पीपल मूव्हिंग आउट डज नॉट अफेक्ट द प्रोडक्शन ऑन देअर फार्म. म्हणून 5 लोक पूर्वी शेतावर काम करत होते, त्यातले 2 आता सुखरामच्या शेतावर काम करतात. त्याच्यामुळे रोजंदारीमुळे जो पगार मिळायचा त्याच्यामुळे उत्पन्न वाढलेले आहे. परंतु ज्या लहानशा प्लॉटवर 5 लोकांची काही गरज नव्हती, तिथे आता जे उर्वरित लोक 3 लोक काम करतात, त्याच्या उत्पादनावर, त्या लक्ष्मीच्या उत्पादनावर काही परिणाम झालेला नाही आहे. इन द अबो एक्झाम्पल 2 पीपल मे मूव टू वर्क इन द फॅक्टरी. वन्स अगेन द अर्निंग ऑफ द फॅमिली वूड इन्क्रीज अँड दे वूड ऑल्सो कंटिन्यू टू प्रोड्यूस ॲज मच ॲज देअर लँड. आता आपण असं म्हणूया की त्यातील 3 लोक राहिलेले आहेत. आता 2 लोक जर फॅक्टरीमध्ये कामाला गेली, बरोबर आहे, तर लक्ष्मीचं उत्पन्न हे आणखीन वाढलेलं आहे. परंतु त्यांच्या शेताचं उत्पन्न जे आहे ते तेवढंच राहणार आहे, त्याच्यावर काही फरक पडणार नाही. सो देर आर लाख ऑफ फार्मर लाईक लक्ष्मी इन इंडिया. जर आपल्याला असं पाहायला मिळेल की खूप सारे लोक जे आहेत, जे लक्ष्मीसारखे आपल्याला पाहायला मिळतात भारतामध्ये. दिस मीन्स दॅट इवन इफ we remove a lot of people from agriculture sector, provide them a proper work elsewhere, agriculture production will not suffer. The income of the people who take up the other work would increase of the total family income. म्हणजे आपण लक्ष्मीसारखे आपण जर लोक जे शेतीमध्ये काम करतात प्रायमरी सेक्टरमध्ये, तर ह्या प्रायमरी सेक्टरमधली काही लोक आपण जर काढली आणि त्यांनी जर दुसरीकडे कुठे काहीतरी काम मिळेल, मग ते फॅक्टरीमध्ये असेल किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल, तर त्या कुटुंबाचं उत्पन्न हे वाढणार आहे. शेतीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, शेतीच्या उत्पन्नावर त्याचा काही परिणाम होणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे वाढणार आहे. सो दिस अंडर एम्प्लॉयमेंट कॅन ऑल्सो हॅपन इन अदर सेक्टर्स. आणि ही जी अल्प बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते ती आपण इतर दुसऱ्या क्षेत्रावरही पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल, देअर आर 1000 ऑफ कॅज्युअल वर्कर इन द सर्व्हिस सेक्टर इन अर्बन एरिया हू सर्च डेली एम्प्लॉयमेंट. मग आपल्याला म्हणूया की हे दुसऱ्या आणि तिसऱ्या सेक्टरमध्ये पण असं अल्प बेरोजगारी पाहायला मिळते. आपण उदाहरण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणात काही कॅज्युअल वर्कर्स आहेत, कामगार आहेत. ते कामगार हे सर्व सेक्टर्समध्ये शहरी भागामध्ये दररोज जॉब हू सर्च फॉर डेली एम्प्लॉयमेंट, जे दररोज आम्हाला काहीतरी रोजगार किंवा काम मिळेल का याच्या शोधत असतात. दे एम्प्लॉईड ॲज अ पेंटर, प्लंबर, रिपेअर पर्सन, ऑदर डुईंग सम ऑड जॉब. मग हे कोणतं कामं करतात? टर्शरी सेक्टरमध्ये काहीजण दुरुस्तीचं काम करतात, काहीजण नळ वगैरे ठीक करण्याचं त्याला प्लंबर म्हणतात, पेंटर ही कामं करतात आणि ऑड जॉब हे करतात. तर काही दिवशी त्यांना जॉब मिळेल, काही दिवशी त्यांना मिळणार नाही, काही वेळेस दररोज काम मिळेल असं नाही ना. सो मेनी ऑफ देम डिडंट फाइंड वर्क एव्हरी डे. बरोबर आहे, इथे खाली आलेलंच आहे की प्रत्येकाला दररोज काम मिळेल असं नाही, म्हणून ही एक अंडर एम्प्लॉयमेंट आहे. सिमिलरली वी सी अदर पीपल ऑफ द सर्व्हिस सेक्टर ऑन द स्ट्रीट पुशिंग कार्ट और सेलिंग समथिंग वेअर दे मे स्पेंड द होल डे बट अर्न व्हेरी लिटिल. आता काही वेळा आपल्याला लोक दिसतात जे गाडी रस्त्याने चालवतात, त्याच्यामध्ये ते भाजीपाला विकतात, बरोबर आहे ना. त्याचबरोबर संपूर्ण दिवस ते फिरतात, परंतु त्यांचं जे काही अर्निंग असतं ते थोडंच असतं. मग याला आपण अंडर एम्प्लॉयमेंट म्हणतात. काम करतात परंतु उत्पन्न जास्त निघत नाही, या पद्धतीलाच आपण म्हणूया अंडर एम्प्लॉयमेंट आहे. सो दे आर डुईंग दिस वर्क बिकॉज दे डू नॉट हॅव बेटर ऑपॉर्च्युनिटी. आणि हे सगळे जे काम करतात कारण त्यांना दुसरी संधी ही उपलब्ध, कामाची संधी जी आहे ती उपलब्ध नाही. एकंदरीत अंडर एम्प्लॉयमेंट या शब्दाचा आपण अर्थ असं पाहिला की सर्वच्या सर्व लोक जर आपण काम करत आहेत शेतीमध्ये, लक्ष्मीचं उदाहरण पाहिलं, शेतीचं उत्पन्न तर तेवढंच निघतं आहे, पण काम करतायत पण क्षमतेपेक्षा कमी काम करतायत, बरोबर आहे. हे झालं प्रायमरी सेक्टरच्या बाबतीत. सेकंडरी सेक्टरच्या बाबतीत प्लंबर, रिपेअर पर्सन जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना दररोज काम मिळेलच असं नाही, बरोबर, पण त्यांचं काम तर चालू आहे ना.
म्हणून याला अंडर एम्प्लॉयमेंट असं म्हणतात, कारण दुसरी संधी त्यांना उपलब्ध नाही. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.